आज आपण जाणून घेणार आहोत मूलाधार चक्र याविषयी थोडक्यात माहिती. मूलाधार चक्र हा ऊर्जा शरीराचा पाया आहे. आजकाल लोक असे मानतात की मूलाधार हे सर्वात प्रमुख चक्र आहे आणि म्हणूनच त्याला फारसे महत्त्व नाही. पण हे खरे नाही, कारण ज्याप्रमाणे घराचा पाया मजबूत नसेल तर तुम्ही त्यावर जास्त मजले बांधू शकत नाहीत आणि भूकंप झाल्यास ते हलू शकतात. त्याचप्रमाणे मूलाधार चक्र हे शरीराच्या इतर 6 चक्रांचा पाया मानले जाते, कारण हे 6 चक्र एकमेकांच्या वर मजले बांधतात. ज्याला असे वाटते की पायाकडे लक्ष देण्याची गरज नाही, तो प्रत्यक्षात धर्मात आहे. जेव्हा आपण योगा करतो तेव्हा आपण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मूलाधारावर जास्त लक्ष केंद्रित करतो, कारण जर तुम्ही ते मजबूत आणि स्थिर केले तर उर्वरित भागांची रचना करणे सोपे होते. मित्रांनो, मूलाधार हे 2 शब्दांपासून बनले आहे, मूल आणि धर. जिथे मूल म्हणजे मूळ आणि आधार म्हणजे मानवी शरीर आईच्या गर्भाशयातून तयार होते, म्हणून त्याचा जन्म त्याचपासून होतो आणि त्याचा पाया देखील तोच आहे. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की मूल मानवी रूप धारण करण्यापूर्वी ते मूल एका वस्तुमानाचा गोळा असते. हळूहळू ते मानवी शरीर घेते. मूलाधार चक्राचे स्थान हे चक्र मणक्याच्या शेवटच्या हाडाजवळ किंवा गुदद्वाराच्या डोक्याजवळ स्थित आहे, किंवा असे म्हणता येईल की ते माणसाच्या मणक्याच्या अगदी खाली स्थित आहे. म्हणूनच त्याला मूळ चक्र असेही म्हणतात. हे मानवी चक्रातील पहिले चक्र आहे आणि त्याचा भौतिक शरीराशी अविभाज्य संबंध आहे. हे मूलाधार चक्राच्या पायथ्याशी स्थित आहे. हे मानवी चक्रातील पहिले चक्र आहे. मूलाधार चक्र पाणी आणि मानवी चेतनेतील सीमा निश्चित करते. हे बेशुद्ध आईशी संबंधित आहे, जिथे मागील पिढीचे कर्म आणि अनुभव साठवले जातात. या चक्रात 2 शक्यता आहेत. त्याची पहिली नैसर्गिक शक्यता म्हणजे लैंगिक संबंध आणि दुसरी शक्यता म्हणजे ब्रह्मचार्य, जे ध्यानाचे परिणाम आहे. लैंगिक संबंध ही एक नैसर्गिक शक्यता आहे आणि ब्रह्मचार्य हे त्याचे रूपांतर आहे. मूलाधार चक्राचा मंत्र कोकरा आहे. मूलाधार चक्र जागृत करण्यासाठी तुम्हाला मेंढ्याचा मंत्र म्हणत ध्यान करावे लागेल. मूलाधार चक्राचे प्रतीक ऊर्जा आणि ऊर्ध्वगामी हालचाली दोन्हीद्वारे दर्शविले जातात. चक्राचा रंग लाल आहे, जो शक्तीचा रंग आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा, वेग, जागृती आणि विकास. लाल सुप्त चेतना जागृत करते आणि चेतनाला सक्रिय करते. मूलाधार चक्राचे आणखी एक प्रतीक म्हणजे उलटा त्रिकोण, ज्याचे 2 अर्थ आहेत. एक अर्थाने असे म्हटले आहे की विश्वाची ऊर्जा ओढली जात आहे आणि ती चिमणीमध्ये जात असल्यासारखी खाली येत आहे. दुसरा अर्थ असा की तो चेतनेच्या विस्ताराचा देवता आहे. त्रिकोणाचा खालच्या दिशेने निर्देशित केलेला बिंदू हा प्रारंभ बिंदू आहे आणि वर दिशेने निर्देशित केलेला हात मानवी चेतनेचे आणि चेतनेच्या प्रगतीचे देवता आहेत. मूलाधार चक्राचे प्रतिनिधित्व करणारा प्राणी म्हणजे सोंड असलेला हत्ती. हत्ती हे बुद्धीचे प्रतीक आहे आणि सूर्यघडील हे पृथ्वीसह खजिन्याचे प्रतीक आहे. मूलाधार चक्राचे तत्व म्हणजे पृथ्वी. मूलाधार चक्र जागृत होण्याचे परिणाम जेव्हा माणसामध्ये मूलाधार चक्र जागृत होते तेव्हा आपोआप त्याचा स्वभाव बदलू लागतो. व्यक्तीमध्ये शौर्य, निर्भयता आणि आनंदाची भावना जागृत होते. दुसऱ्या शब्दात आपण असे म्हणू शकतो की सिद्धी प्राप्त करण्यासाठी शौर्य, निर्भयता आणि जागरूकता असणे आवश्यक आहे. या चक्राच्या जागृतीमुळे मनात एक तर आनंदाची भावना निर्माण होते. लक्षात ठेवा की सर्वप्रथम मूलाधार चक्र जागृत करावे लागेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याची कुंडलिनी शक्ती जागृत करायची असते तेव्हा त्याचा स्वभाव आपोआप बदलू लागतो. जर एखाद्या व्यक्तीला हे करायचे असेल तर त्याला ते मूलाधार चक्रापासून सुरू करावे लागेल. मूलाधार चक्र जागृत करण्याची पद्धत म्हणजे मूलाधार चक्राच्या प्रतिकात्मक चित्रात पाकळ्या असलेले कमळ हे 4 मन, बुद्धी, चेतना, अहंकार यांच्या कार्यांचे प्रतिनिधित्व करतात. जोपर्यंत माणूस या चक्रात राहतो तोपर्यंत तो प्राण्यासारखा असतो. म्हणूनच सुख, झोप आणि लिंग नियंत्रित करून या चक्रावर सतत ध्यान केल्याने हे चक्र जागृत होऊ लागते. तो जागृत करण्याचा हा दुसरा नियम आहे आणि या नियमाचे पालन करताना साक्षीच्या स्थितीत राहून ही व्यवस्था स्वीकारावी लागते. सर्वप्रथम बोट आणि अंगठ्याने एक वर्तुळ बनवा. तळवे गुडघ्यांवर आकाशाकडे पाहत ठेवा. हात आराम करा आणि श्वास घेत आणि सोडत 10 खोल श्वास घ्या. मूलाधार चक्र
जागृत करण्यासाठी लैंगिक सुख, नशा यासारख्या काही वाईट कृत्यांपासून दूर राहावे लागते. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याच्या पहिल्या शरीरात ब्रह्मचार्य प्राप्त करत नाही तोपर्यंत इतर मंत्रांची शक्यता कमी करणे कठीण असते. आता तुम्ही विचार करत असाल की कुंडली जागृत झाली आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल? तर मग कुंडली जागृत होण्याची चिन्हे पाहूया. आम्हाला कळवा की पहिले लक्षण म्हणजे जर तुम्हाला ध्यान करताना तुमच्या भाकरीच्या हाडात डिंक जाणवत असेल तर समजून घ्या की ऊर्जा जागृत झाली आहे आणि ऊर्जा त्या दिशेने जात आहे. दुसरे लक्षण म्हणजे जर तुम्हाला आसनात बसताना मूलाधार चक्रात मुंग्या रेंगाळत असल्याचे जाणवले तर समजून घ्या की ऊर्जा सक्रिय होत आहे. तिसरे लक्षण म्हणजे जर तुम्ही कोणत्याही चक्रावर ध्यान केले आणि तुम्हाला या चक्रात प्रकाश दिसू लागला तर खात्री करा की तुमची ऊर्जा सक्रिय झाली आहे. तर मित्रांनो, मूलाधार चक्र जागृत करण्याची ही विशेष पद्धत आणि त्याशी संबंधित विषयी माहिती होती. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा.